घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालक आर्थिक अडचणीत सापडलेत. काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 400 रुपयांना मिळत होता. मात्र आता त्यासाठी 900 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या पुढे गेल्या असून त्याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाला बसतोय. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर राहणाऱ्या अनेकांना हॉटेलवर जेवण करावं लागत असल्यानं व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं जगणं आधीच कठीण झालं असताना केंद्र सरकारनं LPGच्या किमतींमध्ये मोठी वाढ करून जनतेची लूटमार सुरू केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढ आणि गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी एकीकडे पाईप नाल्यात सोडून गॅसवर भाकरी करण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न केला, तर दुसरीकडे चुलीवर भाकरी करून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी ये नरेंद्र दे सिलेंडर, ये देवेंद्र दे सिलेंडर अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. 25 दिवसानं गॅस मिळणार म्हणून सांगितलेलं आहे. बुकिंग बंद आहे. व्हॉट्सअप बुकिंग असू दे, कॉलिंग बुकिंग असू दे, पुस्तक घेऊन तिथं जाऊन बुकिंग करायला गेलो तरी आज गॅस बुकिंग झालेलं नाही आहे. आणि ज्यावेळी आम्ही विचारतो एजन्सीला त्यावेळी आम्हाला ते म्हणतात तुम्हाला 25 दिवसानं गॅस मिळणार आहे. मग 25 दिवसानं आम्ही स्वयंपाक करायचं काय? आज सामान्य गृहिणींची अवस्था अत्यंत बिकट आहे. मुलं शाळेला जाणार आहेत, मिस्टर कामाला जाणार आहेत, घरात पाणी तापवायला गॅस नाही, लाकडं जंगल तोडायचं नाही आहे, लाकडं नाही आहेत. अशा वेळी गृहिणींनी करायचं काय? आणि सर्वसामान्यांना वेठीला धरलेला आहे. 3 दिवस, फक्त 3 दिवस युद्धाला झाल्यानंतर जर गॅस संपतोय, दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ होतोय, अशा वेळी मला सांगा मग हे सरकार करायलंय का? साठा कुठं आहे? काहीतरी नियोजन पाहिजे का नाही? 3 दिवस 4 दिवसात तुमच्याकडे गॅस साठे संपले. खरोखर आहे ताई, मोदी सरेंडर आणि गायब आहेत सगळं सिलेंडर, आणि हे खरोखर सरकार कामाचं नाही आहे. गॅस सिलेंडरच्या किमती तात्काळ कमी करून त्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ आणि त्याचबरोबर जो अपुरा गॅस सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी जाणवत आहे, त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नाल्यातून गॅस उत्पन्न करण्याचा जो शोध लावला तो आम्ही या ठिकाणी लावायचा प्रयत्न केला आहे, पण काय गॅस त्या ठिकाणी जळत नाही आहे, पेटत नाही आहे. म्हणून आम्ही चुलीवर या ठिकाणी भाकरी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि याच आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेट म्हणून देणार आहोत. कारण हा जो या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मनमोहन सिंग ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान होते याच्यापेक्षाही मोठी गॅस तुटवडा त्यावेळेला होता, पण तरीसुद्धा गॅस तुटवडा जाणवून न देता या ठिकाणी आपण गॅस त्यावेळेला 400 रुपयाला देत होतो, आता 900 रुपयाला देतात. आणि व्यावसायिक जो आहे तो 1900 रुपयाला देतात. तो सुद्धा त्यांनी कमी करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं गॅस पुरवठा या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण जे नोकरदार आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना बाहेर त्यांना जेवायला लागतं, जे खानावळीमध्ये जेवतात, हॉटेलमध्ये जेवतात, त्यांचासुद्धा या ठिकाणी उपासमारीचा आज या ठिकाणी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यांना गॅस पुरवठा नसल्यामुळं तिथे व्यावसायिक जेवण करू शकत नाहीत आणि त्यांनी जेवण न केल्यामुळं या ठिकाणी त्यांना उपाशी राहावं लागते. आणि ह्या जो उपासमार आहे हा सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारं हे सरकार आहे. आणि या सरकारचा निषेध करत आम्ही हा गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देत आहोत. निवेदन देण्यासाठी वारंवार निरोप देऊनही निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यानं शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे, याचा अर्थ तुम्ही आम्हाला कसं म्हणून वागणार? सत्तेत आज ना उद्या येणार, सत्ता येत असते जात असते. आम्ही केस राजकारणात घालल्याचं आहे, हे काय नवीन नाही आम्हाला, पण तुमच्या जाणक्यांच्याकडे ही अपेक्षा नाही आम्हाला. आज आंदोलनादरम्यान तयार केलेल्या भाकरी आणि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं.
आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, विनायक फाळके, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ, प्रवीण केसरकर, सुभाष बुचडे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, संजय पोवार वाईकर, भारती पोवार, वैशाली महाडिक, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगुले, वेदवती मोहिते यांच्यासह माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.